श्री स्वामी समर्थ. मी श्री सद्गुरू दादा महाराज वंदनीय ताई माऊली स्वामी मार्गातील ज्येष्ठ अधिकारी श्री नगरकर काका आणि रानडे काका यांना मी इथं आमंत्रित करतो. आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. श्री स्वामी समर्थ. आज गुरुवार अर्थात स्वामीवार, दिनांक 26 डिसेंबर 2024, मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार, डिसेंबर महिन्यातला शेवटचा गुरुवार आणि 2024 या वर्षातला शेवटचा गुरुवार, म्हणजे वर्षातला हा 52वा गुरुवार. आजचा दिवस मार्गशीर्षात एकादशी आहे, वद्य एकादशी. आणि स्वामींचं रूप जर पाहिलं तर स्वामी आणि सद्गुरू दादा महाराज आणि स्वामी यामध्ये आज मला विलक्षण साम्य दिसते. आणि मी सद्गुरूंची परवानगीसुद्धा घेतली की आपण स्वामींच्या शेजारी उभं राहणार का आणि मला फोटो काढायची परवानगी मिळेल का. तर सांगायचे असं, आपण इथं जर स्वामींचा फोटो काढायला गेलो तर फोटो निघत नाही. आता सद्गुरू सांगतील केव्हा तरी, किंवा जेव्हा त्यांच्या मनात असेल त्यावेळेस सांगतील. स्वामींची परवानगी घेऊन तेव्हाच आपण फोटो काढू शकतो, त्याचा स्वामींचा फोटो. आणि आज मी फोटो काढला आणि बघितलं, आपण सगळेजण ग्रुपवर पाहाल फोटो, तर स्वामी आणि सद्गुरू यांच्यामध्ये जे विलक्षण साम्य आहे ते आपल्या सगळ्यांना जाणवेल, फोटोमध्ये जाणवेल. आणि प्रत्यक्ष आपण दर्शन घेताना सुद्धा, स्वामींचं दर्शन घेता आणि सद्गुरूंचं दर्शन घेता, त्यावेळेस नक्कीच जाणवेल, नक्कीच जाणवेल. आज एकादशी, मार्गशीर्ष एकादशी. पंढरपूरला आज खरं मोठा उत्साह असतो. आज म्हणजे पंढरीचं दर्शन घेणं आणि इथं स्वामींचं दर्शन घेणं हे दोन्ही तेवढंच पुण्यकारक आहे. आणि आज ह्या दिवशी आपल्याला आरती करायला मिळते. आजच्या आरतीचे आणि महाप्रसादाचे भाग्यवान सेवेकरी. भाग्यवान म्हणण्यापेक्षा अति भाग्यवान आपला युवा सेवेकरी, अत्यंत आज्ञाधारक जो आहे अनिकेत शिंदे, त्याची भगिनी सौ सायली मोहिते आणि ह्या दोघांच्या माता म्हणजेच आपल्या मनीषाताई ह्या आपल्या शोभाताईंच्या सख्या धाकट्या बहीण. हे असं जे नातं आहे ना, इथल्यातलं इथं संपत नाही. हे स्वामी परिवाराचं नातं आहे. तुम्ही माझ्या भगिनी आहात, आपण गुरुबंधू भगिनी आहोत. हे सर्व नातं कशामुळे जुळून आलं तर एकमेव एकच कारण, असं श्री सद्गुरू दादा महाराज आणि ताई माऊली, आणि त्यांनी आपल्याला इथं एकत्र धरून ठेवलेलं आहे. 2 दिवस सद्गुरू दादा महाराजांचा वाढदिवस जो 24/12/24 ही तारीख होते, तर तो वाढदिवस जो साजरा झाला, वाढदिवस सोहळा तो साजरा झाला. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. सुंदर, खूप छान वाटत होतं. आणि त्यानंतर, त्या सोहळ्यानंतर असं म्हणजे माझ्याही मनात येत होतं की बाबा आरती, जर ह्या सोहळ्यानंतर जर आरती करायला मिळालं तर बरं होईल. पण त्याच्यासाठी महत्भाग्य लागतं. असं सहजासहजी असं मिळत नाही. आणि ते महत्भाग्य आपल्याला मिळालेलं आहे. असं हे आपण अतिशय भाग्यवान आहात. आणि मी सद्गुरूंना मी विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित सन्मान करावा. श्रीमान करत आहेत, टाळ्यांचा गजर व्हायलाच पाहिजे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. सौ सायलीताई इथं आपलं मनोगत इथं व्यक्त करतायत. सायलीताई या. स्वामी ओम.
नमस्कार, मी सौ सायली निखिल मोहिते. मी राहणार डोंबिवली मुंबई आणि माझं माहेर पुणे आहे. माझ्या लग्नाला 5 वर्ष पूर्ण झालेत. आता 3.5 वर्ष माझा स्वामी अनुभव असा आहे की माझ्या लग्न 3.5 वर्ष पूर्ण झाले होते आणि मला बाळ होत नव्हतं. काही मेडिकल म्हणजे काही अडचणी येत होत्या आणि काही मेडिकल ट्रीटमेंट पण चालू होतं, पण खूप अडचणी येत होत्या. त्यामुळे थोडं नैराश्य पण आलं होतं. तर माझी आई माझी आई मनीषा शिंदे आणि अनिकेत शिंदे हे आधीपासूनच स्वामी सेवेत आहेत. तर स्वामी सेवेत आहेत, तर त्यांनी मला मठामध्ये घेऊन मे 2023मध्ये मी मठामध्ये आले दादांकडे. दादांना माझी समस्या सांगितली. तर दादांच्या मार्गदर्शनाने आणि स्वामींच्या आशीर्वादाने मला जी सेवा सांगितली होती ती मी पूर्ण केली आणि मला सप्टेंबर 2024मध्ये कन्यारत्न प्राप्त झालेला आहे. आणि हा जो प्रवास होता त्याच्यामध्ये मला एक विलक्षण अनुभव असा आला की त्यावेळेस माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. जेव्हा माझी प्रेग्नन्सी टेस्ट करायची ठरली त्यावेळेस एक ब्लड टेस्ट असते. त्यावेळेस मी त्यावेळेस सिच्युएशन खूप वेगळी होती. आणि जेव्हा मी आठवते मी लॅबमध्ये जेव्हा ब्लड सॅम्पल देण्यासाठी बसले होते तर समोर माझ्या अचानक स्वामींचा फोटो होता. त्यावेळेसच मला असं जाणवलं की बस स्वामींनी त्यावेळेस पण असं दाखवलं की मी आहे पाठीशी. आणि जेव्हा माझी सोनोग्राफी होती त्यावेळेस पण मी जेव्हा चालले होते तेव्हा माझ्यासमोर स्वामींची मूर्ती होती अचानकपणे. हा जो प्रवास होता त्याच्यामध्ये स्वामींनी प्रत्येक वेळी मला असं दाखवलं की मी तुझ्या पाठीशी आहे, सगळं व्यवस्थित होणार. आणि ते सगळं पूर्ण झालं. आणखीन एक अनुभव असा आहे की मे 2022मध्ये माझ्या वडिलांचं अचानक निधन झालं. त्यावेळेस माझं कुटुंब पूर्ण कोलमडून पडलं होतं. आणि फॅमिली कंडिशन अशी होती ना की भावनिकरित्या सगळे ढासळलेले होते. पण त्यावेळेस स्वामी परिवार आणि स्वामींनी जो काही माझ्या आईला आणि भावाला पाठिंबा दिला आणि खंबीरपणे त्या सिच्युएशनमधून आम्ही बाहेर आलो ना, ते फक्त स्वामी परिवारामुळे आणि स्वामींच्या आशीर्वादामुळे. आज जे काही माझं कुटुंब उभं आहे ते फक्त स्वामींमुळे आहे. हा खूप मोठा अनुभव आहे आमच्यासाठी. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. इथं सायलीताई सद्गुरूंचा सत्कार करतायत. सत्कार म्हणावे सन्मान करतायत. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. सायलीताईंचा हा अनुभव, असे अनेक अनुभव, म्हणजे आता असंख्य हा शब्दसुद्धा कमी पडेल, असे असंख्य अनुभव ह्या मंदिरात अनेक स्वामी भक्तांना आले आहेत, येत आहेत. फक्त नुसतंच अपत्यप्राप्ती आहे का? नाही. आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी येतात. जीवन म्हटल्यानंतर अडचणींनी ते भरलेलंच असतं. मग माणूस कसं खचून जातो, त्याच्यावर प्रयत्न केले जातात, त्यांच्या पद्धतीने ते उपचार करतात. काही फिजिकल असतील, आर्थिक असतील, बाकीच्या काही समस्या असतील, त्या समस्या निवारण त्यांच्या पद्धतीने ते करत असतात. आणि शेवटी कुठलंही सोल्युशन म्हणजे उपाय नाही मिळाला तर शेवटचा उपाय जो कुठला असतो तो श्री स्वामी समर्थ आणि श्री स्वामी समर्थ संस्थान नारायणपेठ पुणे. ह्या ठिकाणी सद्गुरू दादा महाराज आहेत. प्रत्यक्ष स्वामींचा अंश ते आहेत. आणि हा अनुभव बऱ्याच भक्तांना आले आहेत. कोकणातून दापोली येथून बापकर असे 2 स्वामी भक्त आलेले आहेत. तर त्यांनाही असंच काय अनुभव आलेला आहे. त्यांना मी इथं आमंत्रित करतो आणि त्यांनी त्यांचं अनुभव कथन इथं करावं असं मी विनंती करतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. माझं नाव शीतल चंद्रकांत बापकर. मी दापोलीहून आले. मला रोजच्या ह्याच्या कामामध्ये ज्या काही अडचणी येतात त्या संदर्भात मी
ज्या काही अडचणी येतात त्या संदर्भात मी दादासाहेबांना फोन केला होता, तर त्यांनी फोनवरती मला सेवा सांगितली, ती सेवा मी केली. माझ्या मुलीच्या संदर्भात आत्ता काही अडचणी होत्या, तर त्याच्यामध्ये ज्या काही मला अडचणी आल्या त्याच्यामध्ये मला मार्ग निघत गेला आणि आता माझ्या मुलीचं सगळं व्यवस्थित आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. स्वामींना जे आवडते ते गायन सेवा आवडते, म्हणजे अतिशय गायन सेवा प्रिय आहे. स्वामींच्या जवळ जाण्याचा मार्ग सगळ्यात शॉर्टेस्ट रूट जो म्हणतो आपण तो गायन सेवा. आणि तीच जर गायन सेवा जर ताई माऊलींनी केली तर ताई माऊलींच्या बरोबर आपण सुद्धा स्वामींच्या अतिशय जवळ जाऊ. म्हणून ताई माऊलींना मी इथं विनंती करतो की आपण इथं गायन सेवा सादर करावी. श्री स्वामी समर्थ. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार, त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. पुष्पकयाना तुणी उतरले स्वर्ग सौख्य साकार, स्वर्ग सौख्य साकार. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. तुला चिंतिते सुदीर्घ आयु, पुण्य सलीला सरिता सरयू. पुलकित पृथ्वी पुलकित वायू, पुलकित पृथ्वी पुलकित वायू. आज इल्ले परी जाहला नगरीचा उद्धार, नगरीचा उद्धार. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. शिवचापा समविरह वंगला, स्वयंवरा सह समय रंगला. अधिरयोध्यापुरी मंगला, सानंदाश्रू तुला अर्पिते. दृढ प्रीतीचे हार, दृढ प्रीतीचे हार. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. पितृकामना पुरी होऊ दे, राम राज्य पुरी होऊ दे. ते कौसल्या माय पाहू दे, ते कौसल्या माय पाहू दे. राज्ञी सह तू परंपरेने भोग तुझा अधिकार, भोग तुझा अधिकार. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. राम राज्या सता भूवर, कलंक केवल चंद्रकलेवर. कज्जल रेखित श्री नयनावर, कज्जल रेखित श्री नयनावर. विचारातले सत्य आणतील अयोध्येत आचार. त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. समयी वर्षातील मेघधरेवर, सत्यशालिनी धरा निरंतर, धरा निरंतर. सेवारत जन स्वधर्म तत्पर, स्वधर्म तत्पर. शांती शांती मुनी वांछिती ते घेऊ आकार,
त्रिवार जय जयकार रामा, त्रिवार जय जयकार. श्री स्वामी समर्थ. अतिशय मधुर आवाजातलं, त्याचबरोबर अंगावर रोमांच आणणारं हे श्रीरामांचं गीत गोंदवलेकर महाराजांनी रचलेलं आहे बहुतेक ते, असं बरोबर माहीत नाही. श्रीराम आणि त्यांचं गीत म्हटल्यानंतर एक गदी माडगुळकर असतील किंवा गोंदवलेकर महाराज असतील. गीत रामायणातलं म्हणजे गदी माडगुळकर, आणि मग सुधीर फडकेंनी म्हटलेलं गाणं बाबूजींनी. तर हे अतिशय भावपूर्ण गीत, अंगावर रोमांच आणणारं हे गीत, सुरेख गीत. खूप खूप धन्यवाद. म्हणजे वेगळीच अनुभूती मिळाली इथे. श्री स्वामी समर्थ. सामुदायिक जप घेऊ आपण. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता, सकल दुःख हरता, श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. श्री स्वामी समर्थ. आत्ताच गोंदवल्याचा विषय झाला आणि श्री महाराजांची पुण्यतिथी कालच 111वी पुण्यतिथी. गोंदवला एक नाव नुसतं जरी आपण उच्चारलं तरी पहिल्या डोळ्यापुढे येतं की तिथे चालणारं अन्नदान. एखादा श्रीमंत मनुष्य असेल ना, अति श्रीमंत मनुष्य असेल, समजा तो त्यांनी ठरवलं आपण रोज लोकांना जेवायला घालायचं, ते किती लोकांना जेवायला घालायचं? समजा एक 50, 100, 200, 500, 1000, अगदी खूप श्रीमंत असेल तर 5000. पण किती दिवस घालेल हा एक प्रश्न आहे ना. गोंदवल्याला जवळपास 150 वर्ष हे अन्नदान सुरू आहे आणि आत्ताची संख्या जर का बघितली तर कमीत कमी 20,000 आकडा असतो रोज प्रसाद घेणारे तिथले. सणाच्या म्हणजे उत्सवाच्या आला तर तो आकडा लाखाच्या पुढे जातो. तो हे कसं शक्य आहे? मग इतकी लोक जेवतात तिथे, इतके लोक महाप्रसाद घेतात अखंड, सकाळ दुपार म्हणजे ताक
किंवा अगदी साजूक तूप पण असं रोजच्या प्रसादामध्ये रोज ते वाढतात आपल्याला, ताजं ताक देतात. मग हे एवढं कसं शक्य होतं तिथे? त्याचं हे गोंदवले हे नाव जगभर कसं पोचलं? ते पोचलं महाराजांच्यामुळं. श्री महाराज म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे येतं. जे गोंदवलेकर महाराजांचं जर का चरित्र वाचलं असेल की त्यांचा जर का फोटो बघितला, एक असं सुदृढ तब्येतीचे असे तेजोमय चेहरा, ध्यानामध्ये बसलेले आहेत, हातामध्ये जपमाळ आहे आणि फक्त नाम साधना काय करू शकते त्याचं उत्तम सर्वोत्तम म्हणता येईल उदाहरण गोंदवलेकर महाराज. त्यांनी कुठल्या त्यांच्या आयुष्यामध्ये असे काही फार चमत्कार वगैरे असे काही दाखवले नाही. त्यांनी फक्त नाम साधनेवरती त्यांनी भर दिला. नामाने काय घडू शकतं जर का विश्वास आपण ठेवला. आपलं आराध्य दैवत जे असेल, स्वामी असतील, साईबाबा असतील, जे कोणी असेल ते सतत नाम श्वासामध्ये आपलं राहिलं पाहिजे. इतकं त्यांनी लोकांना ते पटवून दिलेलं आहे. अगदी सुरुवातीपासून म्हटलं तर साताऱ्याजवळ, आपल्या जवळच आहे त्यांचं जन्मगाव, पण साताऱ्याजवळ आहे. माण तालुका, त्याच्यामध्ये एक रावजी कुलकर्णी म्हणून त्यांच्या ज्या पत्नी होत्या, त्यांचा संसार अगदी सुखाने म्हणतो असा बऱ्यापैकी सधन. कारण ते कुलकर्णी म्हणजे गावामध्ये एक पद असतं, जसे पाटील असतात तसे ते कुलकर्णी गावाचा कारभार सांभाळले, त्यामुळे घरची परिस्थिती चांगली होती. आणि ते रावजी हनुमानाचे भक्त होते आणि त्यांना प्रार्थना करायचे की तुझ्यासारखा तेजस्वी मुलगा मला प्राप्त व्हावा म्हणून. ही प्रार्थना की ही सेवा करताना एक दिवस त्यांच्याकडं, आणि ही जे कुलकर्णीचे कुटुंब होतं किंवा त्यांचं खरं आडनाव घुगरदरीकर असं काहीतरी आडनाव होतं, ते त्यांचं थोडंसं अवघड आहे ते. हे नेहमी पंढरपूरला जायचे, वारीला जायचे. त्यांच्या घरी अत्यंत धार्मिक वातावरण. आणि माघ महिना साधारण साल असेल 1766 वगैरे, एकादशीचं भजन तिथे सुरू होतं रात्रीचं. उत्तर रात्री ते भजन संतांना श्री महाराजांचा जन्म झाला तिथे. आणि अतिशय तेजस्वी बाळ त्या कुलकर्ण्यांना प्राप्त झालं. अतिशय सुदृढ तब्येत पहिल्यापासून आणि आकर्षक चेहरा, गोंडस म्हणून आपण अगदी, मला आत्ता म्हणजे डोळ्यापुढं आपला बालसेवेकरी आठवते, रुद्रकुमार शर्मा किंवा हल्लाळ साहेबांचा नातू. याचा एक छान गुटगुटीत बाळ असं ते, आणि अतिशय आकर्षक, लहानपणापासून सगळ्यांना हवा असा वाटणारा. जसं ते मोठं होत गेला तसं थोडंसं घरचं वातावरण आध्यात्मिक असल्यामुळं अध्यात्मातली गोडी आपोआपच लागलेली. जप जाप पूजा अर्चा. आता त्या काळामध्ये म्हणजे लग्न तेव्हा लवकर होते, त्यांचा विवाह पण लवकर लावून दिला, पण त्यांना त्या विवाहामध्ये काही म्हणजे तो संसारामध्ये काही त्यांना रस वाटेना. सद्गुरू शोधाकरता आपण बाहेर पडलं पाहिजे हे प्रकर्षाने सारखं मनामध्ये त्यांनी यायला लागलं की आपल्याला जर का सद्गुरू प्राप्त झाले तर आपली आध्यात्मिक प्रगती निश्चित आहे. आध्यात्मिक प्रगती होण्याकरता आपल्याला घराबाहेर पडणं आवश्यक आहे. नुकताच विवाह झालेला आहे, पण कसं बघा सद्गुरू भेटीची ओढ कसं कार्य करून घेते. ते घरातनं बाहेर पडतात आणि संपूर्ण भारत भ्रमण, अनेक क्षेत्रातनं, अनेक तीर्थक्षेत्र, अनेक आश्रम, अनेक मुली लोकांच्या गाठी भेटी करत करत अक्कलकोटला येतात. अक्कलकोटला महाराज बसलेले असतात वटवृक्षाखाली. तिथे आल्यानंतर नेहमीप्रमाणे त्याची मागणी असते की मला अध्यात्मात माझी प्रगती व्हावी, तुम्ही माझा गुरुपद स्वीकाराल का? मी संपूर्ण भारतभर मी फिरून आले, मला कोणीच अनुमती दिली नाही किंवा मला कोणी अनुग्रह दिला नाही आहे, मग तुम्ही तरी द्याल का मला? बघा म्हणजे ब्रह्मांड नायक आहे, त्याला काही अवघड नाही आहे. पण स्वामींची लीला, त्यांनी त्याला सांगितलं की तुझा गुरु तिकडं तुझी वाट बघतोय. कुठं? नांदेडजवळ ते येगेळ हल्ली असं एक नाव आहे, असं अवघड, ते पण अवघड नाव आहे असं. थोडासा तो कानडी किंवा कर्नाटक प्रांत असल्यामुळे त्या गावाची नावं तिकडची तशी आहेत. त्या गावामध्ये तिथं तुकाई महाराज म्हणतात त्यांना, किंवा तुकाई चैतन्य नाव आहे त्यांचं. तू त्यांच्याकडे जा. स्वामींनी आत्तापर्यंत बघा ना सगळ्यांना दीक्षा दिलेली आहे, म्हणजे बिडकर महाराज झाले किंवा स्वामीसूत म्हणा, अनेक लोकांना त्यांनी दीक्षा दिलेली आहे. शंकर महाराज आहेत, काळ महाराज आहेत. पण हे असं का घडलं, ह्याच्यामागं काय कारण होतं हे फक्त स्वामींनाच माहिती होतं. त्यांनी त्याला तिकडं पाठवलं. नांदेडजवळ तिथे पोचल्यानंतर त्या गावामध्ये शोध घेतला तुकाराम महाराज किंवा तुकाई महाराज कोण आहेत.
त्यांच्या आश्रमामध्ये गेले. त्यांनी सांगितलं, मला गुरुपद हवं आहे, मला तुमच्याकडे अनुग्रह हवा आहे. आता हे सगळे सिद्ध पुरुष होते, त्यांना माहिती होतं हा आपल्याकडे येणार आहे. त्यांनी साधना, योग्य साधना त्यांच्याकडनं करून घेतली. आणि काही म्हणजे तुकाई महाराज म्हणा किंवा त्यांना तुकाई चैतन्य असं पण म्हणायचं ते. मग आपलं चैतन्य त्यांनी त्याला लावलं. तुझं नाव आपण बदलू म्हणे, गणेश नाही म्हणायचं, ब्रह्मचैतन्य हे तुला आम्ही पदवी देतो. म्हणजे अध्यात्मामध्ये काय काय अशा त्या मिळालेल्या आहेत. तशी ती पदवी त्यांना ती दिली. ब्रह्मचैतन्य, तुझं क्षेत्र कुठलं आहे सांगितलं, अमुक अमुक गावामध्ये, तुला तिथे जाऊन तुझं कार्य करायचं आहे. आणि लोकांना तुला हा समाज जो आहे त्याचं उद्बोधन करायचं आहे, समाजाला तू काहीतरी चांगलं दे, हा समाज तू घडव, अशी दीक्षा देऊन त्यांना पाठवलं. आणि ते महाराष्ट्रामध्ये आपलं जो गोंदवला म्हणजे साताऱ्याजवळ आहे तिथे ते क्षेत्र त्यांनी निवडलं. तिथे ते आले आणि तिथे आल्यानंतर अतिशय सोप्या भाषेमध्ये त्यांनी प्रवचनं करायचे. आणि रामाचं, कारण ते तुकाई जे होते ते रामाचेच भक्त होते, रामनामावरती भर द्यायचा, नामस्मरणावरती भर द्यायचा, कुठलाही कर्मकांड करायचं नाही. प्रबोधनं करताना प्रत्येक छोट्या छोट्या गावातनं जायचं, रामाची माहिती सांगायची, रामाचं रामनाम कसं घ्यावं सांगायचं, रामनाम घेतल्याने काय फायदे होतात. लोकांना अतिशय छोट्या गोष्टी सांगून ते पटवून द्यायचं. छोटी छोटी देवळं म्हणता महाराष्ट्रात म्हणता संपूर्ण भारतभर त्यांनी ते भ्रमण करून रामाची देवळं उभी केली. आता हे एवढं सगळं साम्राज्य उभारलं तसं म्हणजे मीपणा कुठे नाही. महाराज नाही म्हणत की मीपणा आला की अध्यात्म संपलं. अध्यात्मामध्ये लीन हवं, लीनता हवी. इतक्या लीनतेने काही म्हणजे स्वतः जर का रूप बघितलं, स्वतःचं रूप फक्त लंगोटी, ती हातामध्ये जी त्याला एक काहीतरी वेगळा शब्द म्हणतात, ते जपाला जे बसतात असे ते कुबडी ती, तर तशी ती. आणि जपमाळ फक्त, आणि जप कोणता की श्रीराम जयराम जय जयराम, त्याच्यामध्ये काही अवघड काही नाही. फक्त हा एकच जो काही आहे करता करविता तोच, जे काय चालणार आहे ते त्याच्यात मर्जीने चालणार, जे होणार ते त्याच्या मर्जीने होत आहे, इतका ठाम विश्वास. त्या काळामध्ये म्हणजे समाज प्रबोधन करणं, इंग्रजी अंमल होता, आपला हिंदू धर्म जपायचा आहे, अवघड गोष्टी होत्या सगळ्या. पण महाराजांना शिष्य पण मिळत गेले, तसे लोकांना अनुभव येत गेले. अनुभव आला की लोक बरोबर वळतात तिकडे त्या क्षेत्राकडं. गोंदवल्याचं नाव हळूहळू तिथे व्हायला लागलं. लोकांना महाराजांनी काय केलं की असं उगाच कोणाला अन्न द्यायचं नाही. त्याच्यामध्ये त्यांनी असं केलं की दुष्काळ पडला होता, त्या दुष्काळात त्यांनी त्या गावातल्या लोकांना सांगितलं की तुम्ही रस्ते बनवा किंवा विहिरी खणून ठेवा, तिथे जो काम करेल त्याला आम्ही आमच्या आश्रमामध्ये भोजन देऊ. आपोआप लोक तिथे कामाला लागली, आपोआप ती गावं सुधारली गेली, लोकांना जेवण मिळायला लागलं, तिथे चांगलं जेवण. आपण जेव्हा इथे महाप्रसाद सुरू केला त्याच्या अगोदर आपल्या ज्या महिला सेविका होत्या त्या घरनं काहीतरी थोडंफार करून आणायच्या. अगदी सुरुवातीला आपण एक पेढा म्हणा किंवा थोडंसं वाटीभर पोहे वगैरे असं आपण देत होतो. पण जसं अन्नदान सुरू होणार आहे, स्वामींची लीला आहे, किंवा जसं अन्नदान सुरू झालं तसे अन्नदाते आपल्याला मिळत गेले. आणि आज जवळ 7 ते 8 वर्ष हे आपलं पण अन्नछत्र अखंड सुरू आहे. तशी गोंदवल्याची गोष्ट तिथे कुठून माहिती नाही, अनेक गावातनं, अनेक वस्त्यातनं म्हणा किंवा अनेक जिल्ह्यातनं त्यांच्याकडे अन्न येतं, तिथे कधी कमी पडत नाही. श्री महाराजांनी काय केलं की हा जो समाज सुधारणा जो भाग आहे ना त्यावेळचा, किंवा अतिशय ते गोड बोलायचे, म्हणजे मुली वगैरे सगळ्यांना एक संस्कार वर्ग असा की मुलींनी कसं वागायला पाहिजे, मुलांनी कसं वागायला पाहिजे. कोणाचं लग्न होत नसेल तर योग्य वर त्याला शोधून द्यायचा, त्याला सांगायचं त्या मुलीला अमुक अमुक हा आहे, तू याच्याशी बेधडक तू विवाह कर, किंवा चांगला मुलगा असेल त्याला चांगली मुलगी मिळून द्यायचं. म्हणजे ही कार्य त्या काळात ते करत होते. ही कार्य करताना फक्त त्यांचं एकच की तुम्ही रामाचं नाव सोडू नका. तो सगळं तुम्हाला जे तुमच्या मनामध्ये आहे ते तुम्हाला तर घडवून देईल, तुम्ही नाव सोडू नका. फक्त तेवढं एकच त्यांचं असायचं. एक त्यांचा शिष्य होता. शिष्य म्हणण्यापेक्षा एक नवीन प्रश्न विचारणारा जसं आपल्याकडे मंदिरात येतं तसं तो एक जण होता. त्याला काही अडचणी असतील तो विचारायला गेला महाराजांना. महाराजांनी सांगितलं की जो जप श्रीराम जयराम जय जयराम हा तू जप रोज इतक्या माळा तू करायचा. आता तो
महिना झाला, 2 महिने झाले, तर त्याला ते सोपं वाटायला लागलं. हे सोपं आहे म्हणलं, हे काय आपल्याला सहज शक्य आहे म्हणलं. असं महाराजांनी आपल्याला काहीतरी वेगळं सांगायला पाहिजे. महाराज काय वेगळं सांगत नाहीत आपल्याला. हे लोकांना पण अपेक्षा असते की काहीतरी मोठं सांगायला पाहिजे. आपल्याकडे जेव्हा इथे मंदिरात येतात काही छोटे उपाय मी सांगतो, अमुक अमुक एकच ओळीचं समजा जप असेल, तर मग लोक मला परत विचारतात, हे एवढंच आहे का, हे एवढंच करायचं का, आणखीन वेगळं काही नाही का? तर वेगळं काही म्हणजे उगाच डोईजड काही देण्यापेक्षा त्याला कसं शक्य असेल, त्याची वेळ कशी असेल, त्याला कसं जमेल हा विचार करून आणि महाराजांच्याकडनं जे उत्तर आलेलं असतं त्याप्रमाणे तो आपण त्याला उपाय दिलेला असतो. तसं तो श्रीराम जयराम जय जयराम हा जप त्याला दिल्यानंतर तो करतो. महिना, 2 महिने, 3 महिने. शेवटी त्याला वाटतं की काहीतरी वेगळं आणखीन आपण दुसऱ्या एका महाराजांच्याकडे जाऊ, दुसरीकडे जातो. त्यांना सांगतो असं मी त्या गोंदवल्याला गेलो होतो, त्यांनी मला हा जप सांगितलेला आहे, पण मला काय त्याच्यात आनंद नाही, मला काय वाटत नाही त्यांनी काय काम होईल की असं काही. या तो जप मला पसला असं काय मला वाटत नाही किंवा मला ते इतकं सोपं ही साधना असं मला काहीतरी वेगळं द्या. तर ते महाराज म्हणतात की तू ज्यांच्याकडे गेला होता ना त्यांच्याकडे तू परत जा म्हणतात, ते तुला देतील परत काय द्यायचं ते. मग तो थोडंसं निराश होऊन परत गोंधळायला येतो. श्री महाराज बसलेले असतात. तो सांगतो म्हणजे खरं सांगतो, मी असं गेलो होतो, मला हा जप तुम्ही सांगितला, मला काहीतरी अवघड काहीतरी द्या म्हणतो. जप मला मानवला आहे किंवा माझ्या अंगात भिनला असं काय मला वाटत नाही म्हणले, किंवा काय फायदा झाला असेल असं मला तर काय वाटत नाही. तर श्री महाराजांच्याकडे तांब्या भरून पाणी असतं, ते त्याला म्हणतात हे पाणी तू घे, चूळ तुझ्या तोंडामध्ये ते चूळ भरून ठेवायची ती, आणि बाहेर थोडंसं अंतरावरती तिथे एक दगड असतो, त्या दगडावरती चूळ थुंकणे म्हणतात. तसं तो त्या भांड्यातनं पाणी ते पितो, तो बाहेर येतो आणि त्या दगडावरती चूळ तो थुंकतो. ती चूळ थुंकल्याबरोबर त्या दगडावरती श्रीराम अशी अक्षर उमटतात. म्हणतात तुला सांगितलेलं हे सोपं नाही आहे, हे काम अवघड आहे, प्रत्यक्ष भगवंताची उपासना तुला सांगितलेली आहे आणि ती तुझ्या अंगात ती भिंती आहे, ती तुला समजत नाही आहे. जो गुरु असतो जो सांगतो ना ते त्याच्यामागे काहीतरी कारण असतं म्हणून तो ते सांगतो. ते म्हणजे आपल्याला समजत नाही की तो मनुष्य तसाच, आपलाही तसंच होतं. श्री स्वामी समर्थ एवढंच फक्त 6 अक्षरी मंत्र आहे, त्यातनं काय साध्य होणार आहे, पण तो मंत्र इतका प्रभावी आहे, परब्रह्माचा तो मंत्र आहे. तो जर का आपण सारखा जपत गेला तर स्वामी आपल्याला नक्कीच जपतील. हे जे अन्नदान किंवा तिथे जे सुरू व्हायचं त्याला पण स्वामींच्या काळात पण तशी लोकं होती विरोध करणारी, श्री महाराजांच्या पण काळात तशी लोकं होती. परीक्षा घेऊ म्हणतात, बघू एक दिवस, कोठीच्या दरवाजाला कुलूप लावून ठेवतात आणि श्री महाराजांच्याकडे येतात की महाराज तुमचा राम किती खरा आहे, तुम्हाला किती तुम्हाला साथ देतोय, तुम्हाला कसा आशीर्वाद देतोय ते आम्हाला आज बघायचं आहे म्हणतात. महाराज म्हणतात चालेल, काय करायला पाहिजे, मी काय करायला पाहिजे, तुम्ही काय करू नका म्हणतात. आम्ही कोठीच्या दरवाजाला कुलूप लावलेला आहे आणि 100 दाम्पत्य उद्या इथे आम्ही जेवायला बोलवतो म्हणले. आजपासून कोठी बंद. 100 दाम्पत्य म्हणजे 200 लोकं झाली. उद्या सकाळी 10 वाजता 200 लोकं इथे जेवायला येणार आहेत, तुम्ही काय करणार? तर महाराज म्हणतात आता तुम्हीच म्हणतात तुम्ही काय करायचं नाही म्हणून, आता काय करायचं तो राम करेल म्हणतात. श्री महाराज अखंड रात्रभर साधनेमध्ये बसतात. ती लोकं बघत असतात दुसऱ्या दिवशी जे आता उजाडल्यानंतरच कशी फजिती होईल, काय होईल, हे कोठी उघडायला सांगतील का. ते दाम्पत्य येतात, 100 दाम्पत्य म्हणजे 200 लोकं ते येतात, नवरा बायको बसतात बाहेर असे सगळे तिथे. 10 वाजताची वेळ असते. 9:30 वाजता एक मोठा ट्रक भरून येतो. त्या ट्रकमध्ये एक मारवाडी त्या पद्धतीचा असा पोशाख केला तो मनुष्य खाली उतरतो, महाराजांच्याकडे येतो, महाराजांना नमस्कार करतो आणि म्हणतो की मी मागच्या वर्षी इथे आलो होतो, तुम्ही सांगितलं मला मुलगा नव्हता, तर तुम्ही सांगितलं होतं 1 वर्षात तुला मुलगा होईल. तुम्ही मला जप सांगितलं होतं श्रीराम जयराम जय जयराम, तो मी जप केला आणि मला मुलगा प्राप्त झाला. आत्ताच म्हणे 8-10 दिवस झालेले आहेत आणि त्या प्रित्यर्थ मला मी बोललो होतो मी 500 लोकांना कुठेतरी मी जेवण देईन म्हणून. मग कुठेतरी म्हणण्यापेक्षा मग मी गोंधळाला का जाऊन असा माझ्या मनात विचार आला आणि 500 लोकांना पुरेल एवढं धान्य मी घेऊन आलेलं आहे. ते म्हणजे ह्या लोकांनी जी 200 लोकं आणली ते त्याच्याशिवाय 300 लोकं आणखीन तिथे जेवली परत त्या दिवशी. हे नामाचं महत्त्व की महाराज जे बसले रात्रभर जप करत तिथे की राम बघून गेल, राम कसा काळजी घेतो माझी, हे त्यांनी परत दाखवून दिले तिथे.
अनेक गोष्टी असे छोट्या मोठ्या अनेक प्रसंग आहेत. फक्त नामसाधना त्यावरती जर का भर दिला, आणि हा त्यांनी मुद्दामून सांगितलं होतं, त्यांना माहिती होतं कलियुगामध्ये कर्मकांड करत बसण्यापेक्षा नामावरती आपण भर दिला तर लोकांना ते सोपं वाटेल, लोकांना ते सहज. नामस्मरण आपल्याला कुठेही करता येतं, चालता बोलता, त्याच्याकरता एका जागी बसलं पाहिजे सोवळं असं काही नाही. मनामध्ये आपलं श्वासामध्ये नाम चालू राहिलं की तो भगवंत बघून घेतो काय असेल ते. काळजीमध्ये कसं होतं, काळजीमध्येच आपलं एक आणखीन एक छोटीशी परत गोष्ट सांगतो त्यांची, श्री महाराजांचीच. श्री महाराज त्यांनी प्रवचनामध्ये सांगितलं की एक बैलगाडी सोन्याचे विटा भरलेल्या आहेत, त्याच्यामध्ये एक बैलगाडीमध्ये दगड माती सगळं भरलेलं आहे. त्या दोन्ही गाडीवाल्यांना त्यांचा तो मालक आज्ञा देतो की तुला अमुक अमुक ठिकाणी जाऊन ते तुला पोचतं करायचं आहे. दोन्ही गाड्या निघतात, बरोबरच वजन तेवढंच, जेवढं सोन्याच्या विटांचं वजन तेवढंच त्या दगड मातीच्या विटांचं त्या गाडीचं तेवढंच भरलेला होता तो माल. त्या गावामध्ये पोचल्या तोपर्यंत संध्याकाळ होती, बैल पण दमलेले असतात. ते सगळं उतरवलं जातं, ज्याच्याकडं जायचं होतं त्याच्याकडं ते सामान सगळं उतरवलं जातं. गाडी सोडली जाते, बैलांना बाहेर आणून त्यांना कडबा खायला घातला जातो. ह्या बैलाला तोच कडबा घातला जातो, त्या बैलाला तोच कडबा घातला जातो. श्री महाराज म्हटल्या त्याच्यातनं बोध काय घ्यायचा, तर लोकांना काय सांगताय ना, त्यामुळे परमेश्वर देताना सगळ्यांना सारखंच देतो. तो कुठे भेदभाव करत नाही की ह्यांनी विटा सोन्याच्या विटा आणल्या म्हणून ह्याला वेगळा कडबा, ह्यांनी दगड माती आणली म्हणून वेगळा कडबा, असं तो भेदभाव करत नाही. तो सगळ्यांना सारखंच ज्ञान देत असतो. फक्त ज्ञानी लोक काय करतात, काय काळात चिकित्सा करत बसतात. अडाणी लोक असतात ती पटकन ह्यांनी सांगितलं ना लगेच ते मान्य करतात. आपण 100 वेळा विचार करतो. नाम आता मी म्हटलं तसं की जो पहिला जो मनुष्य होता की श्रीराम जयराम जय जयराम ह्या जपानी काय होईल काही होत नाही मनात आणून खरंच होईल का नाही, हे खरं आहे का, राम आहे का, हे आपण विचार करत बसून त्याच्यातच आयुष्य संपतं. तसं गुरूंनी सांगितलं ना अमुक नाम घ्या, ते नाम घेत अडाणी माणसं बघा बरोबर लगेच ते त्यांच्या त्या गुरूंनी सांगितलेलं ते करतात. ते कुठे शंका घेत नाहीत, काही नाही. त्याच्यात भगवंता सगळ्यांना देत असतो. तो म्हटलं ना की त्याप्रमाणे त्याच्या कुवतीप्रमाणे त्याला ते मिळत जातं. ते हे एवढं कार्य करताना इंग्रज अधिकाऱ्यांना त्यांनी प्रचिती दिली नामाची. इंग्रज अधिकारी त्याच्या घोड्यातनं श्री महाराजांना हे आणखीन एक असं सिद्धी म्हणामध्ये त्यांनी ते प्राप्त केलेलंच होतं की ते प्राणीमात्रांनाही ते त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना त्या प्राण्याला सुद्धा वाकवू शकायचे. एखादा नाठाळा घोडा असेल तर त्यालासुद्धा ते वठणीवर आणायचे. एक इंग्रज अधिकारी असाच मोठ्या मगरुरीमध्ये तिथे येतो. त्याच्याबरोबर काही आपली भारतीय लोक असतात, ती लोक आपले नमस्कार वगैरे करतात. इंग्रज अधिकारी तिथे बाहेर उभा असतो तर ते श्री महाराज त्यांना सांगतात की त्यांना पण बोलवा, आतमध्ये महाप्रसाद चालू आहे, त्यांना प्रसाद घ्यायला सांगा. तर ते जातात आपले भारतीय लोक, त्यांना सांगतात की आपल्याला आतमध्ये प्रसादाकरता बोलवलं वगैरे. तर तो म्हणतो नाही प्रसाद वगैरे काय नाही, आपण आता निघायचं आहे म्हणतात. तुम्ही सांगा तुमच्या महाराजांना आम्ही चाललो म्हणून. तर ती लोक येऊन सांगतात की तो अधिकारी काय ऐकत नाही, आम्ही चाललो म्हणतात. आता ते म्हणतात की ठीक आहे तुम्ही जालो, तुमचा घोड्याने तुम्हाला नेलं तर तुम्ही जाल म्हणतात. ते ज्या त्या बघितनं आलेल्या असतात जाऊन बसतात. ते तो घोडा कुठं हलतोय, तो एक पाऊलसुद्धा पुढं टाकत नाही. तो मागनं चाबकाचे फटकारे ओरडायला सांगतो. तो इंग्रज अधिकारी ओरडतो, घोडा कुठला हलतोय. पण ते चाबूक जसं त्या घोड्याच्या पाठीवर पडायचा तसं महाराजच कळवारे एकदम. त्यांना पण म्हणजे असं आपल्याला जसं काय कोणी मारते असं त्यांना व्हायचं. ते शेवटी ते ओरडून सांगतात की त्या बिचाऱ्या मुक्या जनावरांना मारू नका, माझा ऐका तुम्ही, या प्रसाद घ्या आणि मग जा. ते इंग्रज अधिकाऱ्याची पण बुद्धी थोडीशी पालटते. तो म्हणतो काहीतरी याच्यात आहे, म्हणतो हे काहीतरी घडते, हे वेगळं घडते. तो पण उतरतो, येऊन प्रसाद घेतो. मग बग्गीत जाऊन बसतात. जाताना तो फक्त म्हणतो की चाबूक मारत असताना तुम्ही का थांबवलं. तर महाराज पाठीवर दाखवतात, त्या चाबकाचे वळ त्यांच्या पाठीवर उठलेले असतात. ते म्हणजे एवढे नामाचं कशी शक्ती की त्या घोड्याला काही होऊन देत नाहीत. ते म्हणजे माणसांपरी तो प्रेम आहेच आहे, पण जनावरांच्या प्रती पण एवढं प्रेम दाखवणं, त्या इंग्रज अधिकाऱ्याला काही न बोलता व्यवस्थित वठणीवर आणणं, ही गोष्ट अगदी सहजतेने परत आणली. कोणाला कुठे दुखावलं नाही, आयुष्यामध्ये कधी कोणाला बोलले नाहीत. हां, फक्त रामाविरुद्ध कोणी बोललं तर मात्र ते त्याला फटकारायचे. ते कधी राग नाही, संताप नाही, अतिशय गोड मृदू वागणं, आवाज पण अतिशय शांत, समोरच्याला लगेच आपलंसं करायचं. ही एक काही गुण त्यांचे.
प्रसाद घेतल्यानंतर जेव्हा ते बग्गीमध्ये बसते ती लोक मग बग्गी आपोआप त्या घोड्यांनी पावलं टाकायला सुरुवात केली ती. इतकं सगळं कार्य घडल्यानंतर आता हे अवतारी पुरुष असतात ना, त्यांना सगळ्यांना माहिती असतं कधी आपला अवतार संपवायचा. म्हणजे जो भगवंत जो मनुष्य देह धारण करतो त्याला निश्चितच अवतार संपवायची वेळ आलेली असते. त्याप्रमाणे वेळ सांगतात. मार्गशीर्षमधली ह्या कृष्ण पक्षातली दशमी तारीख ते निवडतात. सगळीकडे बातमी जाती महाराज देह सोडणार म्हणजे अनंतात विलीन होणार म्हणून अनेक भक्त येतात, अनेक भक्त त्यांना विनंती करतात. पण शेवटी ठरवलं असं भगवंतानी कार्य झालेलं आहे. माऊलींनी कसं ठरवलं की आपलं कार्य संपलं. वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी त्यांनी समाधी घेतली. तसं महाराजांनी सांगितलं की आता जे ठरलं ते ठरलं, त्याच्यात माघार नाही. त्या दिवशी रात्री म्हणजे नवमीच्या दिवशी रात्री त्या याचा गोंधळाचा जो परिसर आहे असंख्य भक्तगण जमलेले आहेत. पण मोजकेच फक्त 4 ते 5 भक्त काही बाहेरगावावरून आलेले असतात. एक महिला असते त्यांच्यात डोळ्यात पाणी अक्षरशः म्हणजे घळाघळा रडत असतात. सगळेजण येऊन महाराजांच्या पायावर डोकं टेकवतात. ती बाई पण येते तिथे डोकं टेकते. बाईला सांगतात की अगं संसारात राहावं समाधानी, जे आहे तसं राहावं तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. पण भगवंताकडे जायची वेळ आली तर आनंदाने जावं, रडू नये त्याच्यामध्ये. जे संसारात आपण प्राप्त करतो माझं माझं म्हणण्यापेक्षा ते सगळं इथे सोडावं लागतं. मी माझ्या रामाकडे चाललो आहे, मला कुठलं दुःख नाही, तुम्ही का दुःख करता, तुम्ही का रडताय म्हणतात. प्रत्यक्ष भगवंताकडे जाणार. किती नाही म्हटलं तरी आपण एक मनामध्ये कुठंतरी, मला पण तसं वाटत होतं अण्णा गेल्यानंतर किंवा हां स्वामी चरणी म्हणजे स्वामींच्याच ह्याच्यात ते तेजामध्ये विलीन झालेले आहेत. पण समोर दिसणारे भौतिक अण्णा आणि त्याच्यानंतर आपण फक्त बघतो तो फोटो, कारण हे परत कधी दिसणार नसतं ना ते. तसं ते सगळ्या लोकांचं झालेलं असतं. जीव नुसता कासावीस, उद्याचा दिवस उजाडू नये. एक 3-4 भक्तांना ते सांगतात की माझे जे नेहमीची खोली आहे शयनगृह आहे तिथे मला तुम्ही घेऊन चाला. तिथे जातात. ते रात्री 1:30 वाजेपर्यंत जवळ ते जागे असतात. तोपर्यंत भक्त लोक, बाहेरगावचे लोक आलीत म्हटले की महाराज म्हणायचे बरं सोडा त्यांना आतमध्ये. म्हणजे मनाई केलेली असते की मला आता आराम करायचा आहे, पण बाहेरगावनं कोणीतरी आलं समजलं की बरं सोडा. असं करत करत 1:30-1:45 वाजतात. मग शेवटी ते सांगतात की नाही आता मला थोडंसं विश्रांतीची आवश्यकता आहे, माझ्या साधनेची मला आवश्यकता आहे. म्हणून जवळजवळ 2:30 ते 3 वाजता ते थोडेसे असे लवणतात. त्यांच्याबरोबरची लोक समोर भिंतीला टेकून बसलेले असतात. एकदम शांत चेहरा, महाराजांचा कुठेही दुःखाचा काही लवलेश नाही. साधारण 5 ते 5:15च्या दरम्यान फक्त म्हणजे जसं काही कोणी भेटायला आलं आहे तसं एकदम महाराज जे झोपलेले असतात एकदम श्रीराम श्रीराम आनंदाने एकदम म्हणतात की प्रत्यक्ष राम आलेत बहुतेक न्यायला त्यांना. त्या लोकांना काय कळत नाही, एकदम महाराजांचा एकदम चेहरा आनंदी का झाला. त्यांच्याबरोबरचे असं त्यांना म्हणतात की चला आपण जरा तोंड वगैरे धुवून येऊ, आपली वेळ आता जवळ येत चालली म्हणले. बाहेर अंगणामध्ये जातात, त्यांना गरम पाणी दिलं जातं. तोंड वगैरे धुवून परत येऊन बसा जागेवरती. त्या बसल्यानंतर रामाला हात जोडून प्रार्थना करतात की आता मी तर तुझ्याकडे येतो आहे, माझ्या सगळ्या भक्तांचा तू कल्याण कर, या सगळ्या भक्तांचा सांभाळ आता तू कर म्हणतात. इतकं बोलल्यानंतर बाहेर जे 4-5 जण असतात त्यांना तर एकदम म्हणजे आसवांचा बांधच फुटतो एकदम. त्यांच्यातला एक जण उठून येतो, ते म्हणतात तू काळजी करू नको, बाहेर सगळ्यांना सांग. महाराज एक कसं असतं ना, शेवटचं काय बोलले हे सगळ्या लोकांना जरा उत्सुकता असते. ते बाहेर सांग म्हणतात की जिथं राम नाम तिथं माझा प्राण, ज्या घरी राम नाम असेल तिथं माझा प्राण असेल. एक वाक्य त्याला सांगतात ते आणि आता म्हणतात की तुम्ही सगळेजण शांत बसा, काही तुम्ही आता कुठेही हालचाल करू नका, आता मी रामाच्या चरणी मी चाललो आहे म्हणून. पद्मासन घालतात, ध्यान लावतात. त्या ध्यानामध्ये जशी ती वेळ जवळ यायला लागते 5:30 त्यांचा श्वास जोरजोरात चालला लागतो. त्यांच्यातला एक जण उठून बाहेर येतो. त्यांच्यात एक सहकारी असतात केतकर म्हणतात की आपण बोलू, डॉक्टर असतात त्यांना बोलून आणून म्हणतात काय करता येईल. 5:45 5:45 केतकर निघोस्तोपर्यंत 5:50 बरोबर मुहूर्त. हां
इकडं त्या दिवशीचा सूर्योदय असतं 5:50चा आणि इकडं महाराजांचं जीवन यात्रा तिथे संपलेली असते. 5:50ला बरोबर देह सोडलेला असतो. ते डॉक्टर येतात तिथे, पण तोपर्यंत काही नाही. म्हणजे इकडं एक सूर्य उगवतो आहे, इकडं एक अध्यात्मातला सूर्य मावळतो आहे तो. आणि मग ती जी समाधी आहे गोंदवल्याची, ते गोंदवल्याच्या समाधीमध्ये अनेक भक्तांना त्यांनी अनुभव दिले, अनेक शिष्यांना त्यांनी अनुभव दिले. तिथे सज्जनगडचे श्रीधर स्वामी नेहमी यायचे आणि त्यांना अशी परवानगी होती की समाधीपाशी जाऊन ते तिथे बसायचे आणि प्रत्यक्ष महाराज बाहेर येऊन त्यांच्याबरोबर तिथे बोलायचे. ते त्यांच्याबरोबर अनेक विषयांवरती चर्चा करायचे ते. आणि इतकं जागृत स्थान कशामुळं की फक्त नाम आणि अन्नदान. आणि मला वाटतं आपल्याकडं पण, ह्या आपल्या मंदिरात पण सध्या त्याच्यावरच आपण भर देतो की नाम आणि अन्नदान. अन्नदान इतकं पवित्र कार्य आहे. आपले स्वामींच्या कृपेने पुढच्या अनेक गुरुवार आपल्याकडे अगोदरच नोंदणी झालेली असते ती. म्हणजे भक्त लोक पण आपल्याला तेवढंच भरभरून प्रतिसाद देतात ते. हा तो कालचा दिवस जो होता, समाधी दिनाचा तो दिवस, तो मला वाटतं एकदा आपण पण थोडंसं नामस्मरण करू. श्रीराम जय राम जय जय राम 13व्याला आपण म्हणू आणि आपला कार्यक्रम आपण इथे थांबवू. मग पुढचा आपला पालखी सोहळा त्याप्रमाणे सुरू होईल. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम म्हणा जय राम. श्रीराम जय राम जय 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 जय राम. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय.